जय हरी शेतकरी मित्रांनो, आता 7/12 बंद होणार आहे आणि आता 7/12च्या जागेवर नवीन कागदपत्र येणार आहे। पण आता 7/12 नेमक्या कोणत्या बंद होणार आहेत, का आहे हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। पण आता त्यामुळे नेमका फायदा काय होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आता नेमकं झालंय असं की महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी त्या मीटिंगमध्ये ठरवलं की राज्यातील आता काही भागाच्या 7/12 बंद करून टाकायच्या आणि तिथं आता एक नवीन कागदपत्र त्या शेतकऱ्यांना, त्या जमीन मालकांना देऊन टाकायचं। आता नेमकं हे कशामुळे होणार आहे आणि यानं काय फायदा होणार आहे, तर यामुळं त्या जमिनी विकण्यासाठी किंवा त्या जमिनीवर कर्ज घेण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ह्या गोष्टी करता येणार आहेत। आता या मीटिंगमध्ये नेमकं ठरलं काय, तर शेतकरी मित्रांनो, जिथं जिथं नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, याचा आता विस्तार व्हायला आहे। कारण खेड्यापाड्यातले लोकांना प्रत्येकाला वाटायला आपलं घर शहरात असलं पाहिजे आणि शहरं फुग्यासारखे फुगायलेत, मोठाले व्हायलेत आणि त्यामुळं विस्तार होत असल्यामुळं त्याच्या आजूबाजूचे जे काही गाव आहेत हे गावं नगरपालिका क्षेत्रामध्ये आलेत, काही गावं महानगरपालिकेमध्ये आलेत। मग आता तिथं त्या ज्या काही जमिनी आहेत याची ENA व्हायलेत। काही शेतकरी तिथं आता नवीन जो कायदा आलेला आहे त्यानुसार आता ENA सुद्धा करायची गरज नाही। स्थानिक जे प्रशासन आहे तिथलं, मग नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, तिथूनच आपल्याला त्याचा नकाशा घेतला, बांधकाम परवाना घेतला म्हणजे त्याचा ENA झाल्यासारखं होणार आहे। मग आता मला सांगा, जर ती जमीन शहरी भागात आली, तिथं नागरीकरण झालं, मग त्यामुळं महसूल मंत्र्यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की जिथं जिथं नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत आणि त्यांच्यामध्ये आजूबाजूची जी काही जमीन शहरी भागात आलेली आहे तर त्या जमिनीला आता त्यांना PR कार्ड देण्यात येणार आहेत। म्हणजे तिथल्या आता 7/12 बंद होऊन जाणार आणि त्याला आता नवीन PR कार्ड प्रत्येकाला देण्यात येणार आहे। आता या संबंधीचा राज्य शासन निर्णय घेऊन त्याचा शासन निर्णय येईल। तो शासन निर्णय आल्याच्या नंतर आपण सविस्तर बघणार आहोत की हे कोणकोणत्या शहरात होणार आहे। मात्र त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।